हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो, आज आपलं शेकडेवारीचं 23वं लेक्चर आहे. गणिताचं 23वं लेक्चर आहे आणि सरासरीचा मला वाटते पार्ट 6 आहे. खरं वर मी एडिटिंगमध्ये टाकून देईन. ओके. आणि आज आतापर्यंत आपले मित्रांनो सर्व टाईप कंप्लीट झालेले आहे. सरासरीचे सर्व टाईप्स कंप्लीट झालेले आहे. आता इथपासून आता क्वेश्चन नंबर 47 पासून तुमचे PYQ किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स चालू होईल. ओके. क्वेश्चन नंबर 47 प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुमचे आता चालू झालेले आहे. बघा मित्रांनो, 47 नंबरचा क्वेश्चन घेतो मी आधी. पन्नास 65 45 50 70 135 लिहून घेतो. यांची सरासरी काढायची आहे. कोणत्या संख्या आहे? 50 नंतर 65 नंतर 45 50 70 135 पुन्हा 50 70 आणि 135 या संख्या आहे मित्रांनो. यांची तुम्हाला सरासरी काढायची आहे. प्रश्न कधी आला होता? महापोर्टल तलाठी 2019. मी जी एक्झाम दिली होती त्या महापोर्टलच्या एक्झाममध्ये हा पेपर आला होता. ओके. माझ्या नाही आला होता, पण वेगळ्या शिफ्टमध्ये आला होता. बघा याचं कसं करायचं. आपलं सूत्र काय मित्रांनो? बेरीज भागेला एकूण संख्या. या सगळ्यांची एकूण बेरीज करायची आणि भागेला एकूण संख्या, हे सूत्र आहे मित्रांनो. ठीक आहे. कसं करायचं याला मित्रांनो? नेमकं काय करायचं? राऊंड फिगर बनवून द्यायचा. हे 5 आहे ना, याला 60 बनवून टाका. इथले 5 इथे टाकून द्या. किती? मग 45 + 5 50 होईल. ओके. हे ऑलरेडी 50 आहे, हे 70 आहे. हे 130 + 5 करा किंवा 135 राहू द्या, काही हरकत नाही. आता काय 50 आणि 50 100 झाले. हे तर कटलेच पहिलंच, याच्याऐवजी हे लिहिलं. 50 आणि 50 100 झाले, प्लस आणखी 50 किती झाले? 150. 150 आणि 60 150 आणि 60 झाले 210. 210 आणि 70 होते 280. 280 आणि 135 करून घेऊ. 280 135 पहिले 100 करा. किती झाले आता? 380. याच्यामध्ये तुम्ही 35 ॲड करून द्या किंवा सर 380 + 30 होते. किती होते? याला 30 + 5 करा ना. 30 + 5 380 + 30 होते 410. 410 आणि 5 415. ओके. नाही तर पुन्हा एकदा करून दाखवतो कसं केलं तर. कसं केलं तर काही केलं नाही मित्रांनो. हे 65 आहे ना, 65तून इथले 5 काढून इथे टाकले. राऊंड फिगर बनवल्या संख्या फक्त बेरीज करण्यासाठी. मग इथे 60 झाली, इथे 50. मग बेरीज केली. 50 + 50 100 + 50 150. 150 + 60 160. 210. 210 आणि 70 किती होते? 280. 280 आणि हे 100 380. 380 आणि हे 30 410. 410 आणि 5 415. टोटल त्यांची बेरीज मित्रांनो 415 भागेला एकूण संख्या किती आहे? 1 2 3 4 5 आणि 6 संख्या भागेला 6 करा. किती होते? 6 1 6 6 6 35 6 6 36 6 6 36. 41तून 36 गेले, 5 राहिले. पुन्हा एक 6 1 6 6 8 48 6 9 54. 55तून 54 गेले, हात राहिला 1. म्हणजे 69 पॉईंट काहीतरी समथिंग आपलं आन्सर येत आहे. इथे 10 घेतलं तर 6 1 6 होते 69 पॉईंट. आणि ऑप्शन बघा काय वरतं 70 80 75 65 असे ऑप्शन आहे ना. मग सरळ सरळ 69.1 म्हणजे तुमचं 70 आन्सर आलेलं आहे. ओके. आता तुमच्या पद्धतीने याला कसे तुम्ही करतात ते सांगतो मी. आता सेम आहे, फक्त मी यासाठी या संख्या राऊंड फिगर यासाठी बनवतो कारण की कॅल्क्युलेशन्स करताना थोडं कधी कधी चुका होतात. त्यामुळे मी त्या कॅल्क्युलेशन्स इझी करण्याचा प्रयत्न केला. ओके. त्यानंतर किंवा मग तुमच्या पद्धतीने पण आपण करू शकतो. बेरीज करायची किती होते? 50 + 65 + 45 + 50 + 70 + 135 किती होते? 5 आणि 5 10. 10 आणि 1 1100. 10 आणि 5 1500. 5 दिसत आहे खाली. हात चाला 1. 5 आणि 1 6 6 आणि 6 12 12 आणि 4 16 16 आणि 5 21 21 आणि 7 28 28 आणि 3 29 30 31ची 1 हात चाला 1. 3 आणि 1 4 415 आलं. 415 सॉरी
415 भागेला ही 1 संख्या, 2 संख्या, 3 संख्या, 4, 5, 6 संख्या करून घ्या. पुन्हा 6 1 6, 6 6 36, 41तून 36 गेले 5 उरले. पुन्हा 6 1 6, 6 9 54, 55तून 54 गेले 1 उरला. भाग जात नाही म्हणून इथे 1 0 आणि इथे पॉईंट द्या. पुन्हा 6 1 6, 69.1. तुमचे ऑप्शन होते मित्रांनो 70 80 75 65. त्यापैकी 70 हे आन्सर तुम्ही चूज करा. ओके, इथपर्यंत गोष्ट तुमच्या क्लिअर आहे. त्यानंतर मागील वर्षी आलेले प्रश्न घेतो मित्रांनो सगळे. 48 नंबरचा प्रश्न. 1 ते 15 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची तुम्हाला. किती? 1 2 3 असं करता करता 15. या आहे मित्रांनो नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यांची मित्रांनो बेरीज करायची असली तर नेमकं काय करायला लागते ते सांगतो. काही नाही, यांची सरासरी काढायचं. सरासरी काय होती मित्रांनो? पहिली संख्या ए प्लस शेवटची संख्या एल भागेला 2. हा एल काढायचा असेल तर किती आहे? 15 आहे देऊन. ही झाली सरासरी. ओके, तर सरासरीला त्या टोटल संख्येने गुणलं तर तुमची बेरीज निघाल. ओके, ए म्हणजे इथे 1 आहे प्लसचं चिन्ह, एल म्हणजे शेवटची संख्या 15. 15 आणि 1 16 भागेला 2 बरोबर 8 तुमची मित्रांनो सरासरी आली. ठीक आहे, आता या सरासरीला टोटल संख्येने एकूण संख्येने गुणा, तुमची बेरीज निघून जाईल. एकूण संख्या किती आहे मित्रांनो? शेवटचा आकडा म्हणजे 15. ओके, 15 8 किती होत आहे? 120. 120 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. नाहीतर आणखी एक त्याला एक सूत्र आहे, गरज नाही पण सांगून देतो. n/2 2a + n-1 आणि d हे सूत्र आहे मित्रांनो. या सूत्रानुसार तुम्ही काढू शकता. जे गणित हार्ड जाईल ते बेसिकनुसार, जे गणित हार्ड वाटेल ते या सूत्रानुसार काढा. n म्हणजे मित्रांनो एकूण संख्या किती आहे मित्रांनो? 1 2 3 4 पासून 15 पर्यंत, म्हणून 15 भागेला 2. पुन्हा 2 गुणिला a किती आहे? 1 प्लस n-1 म्हणजे 15 - 1 किती होते? 14 कंस पूर्ण, हा असा कंस आहे. ठीक आहे, डी म्हणजे होती मित्रांनो फरक, म्हणजे किती? 1. ठीक आहे, आता बे 1 बे इथं 2 राहिले प्लस 14 1 14, इथे 14 राहिले. 14 आणि 2 किती होते? 16 आणि हे इकडे 15 भागेला 2 आहेच. 15 भागेला 2 बे 1 बे 8 16, पुन्हा 15 आणि 8चा गुणाकार 120 आला. ओके, इथपर्यंत गोष्ट तुमच्या क्लिअर आहे, समजत आहे मित्रांनो. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता 49 क्रमांकाचा प्रश्न आहे. 15 संख्यांचा अंकगणितीय मध्य 41 आहे. 15 संख्यांचा अंकगणितीय मध्य 41.4 आहे का? हो, 41.4 आहे. तर त्या संख्यांची बेरीज किती आहे मित्रांनो? बघा मित्रांनो, अंकगणितीय मध्य इज इक्वल टू होती तुमची सरासरी. सरासरी म्हणजेच मित्रांनो अंकगणितीय मध्य. ओके, आता तुम्हाला आधीच सांगितलं होतं सरासरी गुणिला बेरीज बरोबर काय होते? सरासरी गुणिला एकूण संख्या बरोबर होते बेरीज. ठीक आहे, तुम्हाला विचारलं काय? ते बेरीज विचारले ना? हां, बेरीजच विचारले. सरासरी लिहून घ्या मित्रांनो. हे अंकगणितीय मध्यबरोबर म्हणजेच सरासरी होते 41.4. गुणाकार चिन्ह आहे. एकूण संख्या किती आहे तुमच्या? 15 करून घ्या. 15 चौक 60 0, 15 चौक 60 हातचे आले 6. पुन्हा 15 1 15, 15 आणि 6 21 1 हातचे आले 2. ठीक आहे, पुन्हा 15 चौक 60, 60 आणि 2 62 येतं का बरोबर? 15 चौक 60 0 हातचे आले 6. 15 1 15, 15 आणि 6 21 1 हातचे आले 2. 15 चौक 60, 60 आणि 2 62. 6210 येत आहे. बट एका स्थानांतर पॉईंट आहे म्हणून एका स्थानांतर पॉईंट द्या, म्हणजे तुमचा आन्सर राहिले किती मित्रांनो? 6 2 1 621 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ऑप्शन नंबर किती आहे? 621. ऑप्शन नंबर डी. ओके, हा महापोर्टल 2019 महापोर्टल तलाठी 2019ला प्रश्न आला होता. याच्या आधीचा 48 नंबरचा महापोर्टल 2019 सेम. हे पहिले 2-3 क्वेश्चन मित्रांनो महापोर्टलवाले घेऊन घेतोय, त्यानंतर बाकी क्वेश्चन घेतोय. आता यानंतर 50व्या क्रमांकाचा प्रश्न बघू. यानंतर 50व्या क्रमांकाचा प्रश्न बघू मित्रांनो. 100 पर्यंत असणाऱ्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा. सरासरी 1 आहे. विषम संख्या किती आहे? 1 3 5 अशा करता 100 ही विषम संख्या नाही, म्हणजे त्याच्या आधीची कोण आहे? 99. ओके,
तुम्हाला यांची सरासरी काढायला सांगितली. तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती मित्रांनो, कोणती? विषम म्हणजेच काय होते? विसेम. विषमलाच तुम्ही विसेम करा आणि समला सम 1 किंवा सम प्लस 1. विसेम म्हणजे विषम संख्या सेम. इथे लास्ट डिजिट कोणता आहे? 99. म्हणून इथे तुमचा आन्सर मित्रांनो 99 होईल. समजलं का इथे? आणि जर समसंख्या असती तर त्यामध्ये +1 ॲड करायचा. समजलं इथपर्यंत? हे झालं शॉर्ट ट्रिक किंवा एक रट्टा मारणे. आता याला बेसिकनुसार कसं करायचं? आपली सरासरी काढण्याची ट्रिक कशी आहे? ए प्लस यल म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटली संख्या भागीला 2. ए आहे 1, शेवटची संख्या 99. 1 प्लस 99 भागीला 2. 1 प्लस 99 म्हणजे होते 100 भागीला 2. 100 भागीला 2 किती मित्रांनो? 50. ठीक आहे, 50 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. तर 51 क्रमांकाचा प्रश्न बघा मित्रांनो. काय म्हणते प्रश्न? 15च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 45 संख्यांची सरासरी काढा. 15च्या पटीत येणाऱ्या म्हणजे पहिली संख्या 15 1 15, 15 2 30, 15 3 45. या प्रकारे 15च्या पटीत येणारी किती संख्या येते? ही 45वी संख्या म्हणजे. आणि यांचं काय काढायचं आहे? पण 51 नंबरचा प्रश्न सरासरी काढायची आहे. बघा मित्रांनो, सरासरीचे सूत्र तुम्हाला आधी सांगितलं आहे. पहिली संख्या प्लस शेवटली संख्या भागीला 2. ओके. आता बट आपल्याला ही शेवटची संख्या नाही माहीत, मग ते नेमकं कसं करायचं? याला आपण 15 गुणला 1 लिहू शकतो. हे 15ची दुप्पट 15च्या पटीतली दुसरी संख्या किती होते? 15 गुणिला 2, 15 गुणिला 3, 15 गुणिला 4. असं करता करता मित्रांनो ही संख्या किती होईल? 15 गुणिला 45. लास्ट संख्या होईल 15 गुणिला 45. लिहून घेऊ आपण. शेवटची संख्या 15 गुणिला 45 म्हणजेच उलटा करून त्याला 45 गुणिला 15. समजलं? ही झाली शेवटची संख्या. किती होते? 15 5 75, 5 हातचे 7, 15 चौक 60, 60 आणि 7 67. 6 7 5 म्हणजे 6 7 5 म्हणजे किती? 675 ही शेवटची संख्या आपल्याला मिळाली. आपलं मित्रांनो ट्रिक कशी होती? किंवा सूत्र कसं? ए प्लस यल म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2 बरोबर होती त्यांची सरासरी. पहिली संख्या 15 प्लस शेवटची संख्या 675 भागीला 2. 15 आणि 675ची आपण बेरीज करू. 75 प्लस 15 किती होते? 90 म्हणजे 690. नाही समजलं तर 5 आणि 5 10 0 हातचा 1, 1 आणि 7 8 आणि 1 9 लिहिले. 606 भागीला 2 आहे. करून घेऊ आपण. बे क बे, बे त्रिक 6, पुन्हा बे क बे, बे चौक 8, 9तून 8 गेला 1 राहिला. बे क बे, बे पंचे 10 बरोबर 3 4 5. 345 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. 51 क्रमांकाचा प्रश्न 345 ए, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. महापोर्टल तलाठी 2019 पेपर आपला क्वेश्चन. त्यानंतर मित्रांनो 52व्या क्रमांकाचा प्रश्न बघू. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी किती? बघा मित्रांनो, पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी तुम्हाला विचारली आहे. 52व्या क्रमांकाचा प्रश्न. तर मूळ संख्या कोणकोणत्या आहे मित्रांनो? पहिली संख्या 2 आहे, दुसरी 3 आहे, नंतर 5 आहे, मग 7 आहे. 9 ही मूळ संख्या नाही, मग किती? 11 राहील. ठीक आहे. 9 मूळ संख्या नाही कारण की 9ला 3ने भाग जातो. आता यांची बेरीज करून घेऊ आणि एकूण संख्या किती आहे? 5 भागीला 5 लिहून घेऊ. यांची बेरीज किती? 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 10 आणि 7 17, 17 आणि हे 11 असं लिहायचं. 17 आणि 10 27, 27 आणि 1 28. 28 भागीला 5, 5 1 5, 5 5 25. 28तून 25 गेले 3 राहिले. भाग जात नाही, इथे पॉईंट द्या आणि ते 1 0 द्या. 5 1 5, 5 6 30. 5.6 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ओके. 52 नंबर ऑप्शन बघतो. 5.6 ऑप्शन सी तुमचं फायनल आन्सर आहे. समजलं इथपर्यंत? 53 नंबर बघा मित्रांनो. 3 संख्यांची सरासरी 18 आहे व त्यांचे गुणोत्तर 2 3 4 आहे. किती? 2 3 आणि 4. 2 3 4 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? बरोबर आहे ना? 53.
सर्व आणि यांची किती आहे बेरीज किती आहे म्हणते आपले सरासरी जर 18 असेल तर बेरीज किती होईल 18 गुणला 3 कारण की सरासरी गुणला एकूण संख्या किती आहे 1 2 3 संख्या म्हणून ही झाली त्यांची बेरीज किती होईल 18 त्रिक 54 ही झाली त्यांची बेरीज. आता नेमकं काय करायचं मित्रांनो तुम्हाला सर्वात लहान संख्या विचारली सर्वात लहान संख्या कोण आहे 2 आणि टोटल किती आहे मित्रांनो 2 + 3 + 4 2 आणि 3 5 5 आणि 4 9 टोटल मित्रांनो 9 आहे. टोटल एकूण 9 आहे बट तुम्हाला लहान संख्या विचारली त्या 9 पैकी 2 विचारले आहे आणि हे कोणाच्या या एकूणच्या समजलं का. मी काहीही केलं नाही फक्त एकूण यांची बेरीज केली 9 वाली बेरीज. या बेरीजपैकी तुम्हाला सर्वात लहान संख्या विचारली कोण लहान 2 आहे समजलं. आता 9च्या तुलनेमध्ये 2 विचारला तुम्हाला 9च्या तुलनेमध्ये 2 विचारले आहे बट कोणाच्या याच्यामध्ये या 54 पैकी मग हे एवढं करून टाकू आपण काही नाही तुमचा आन्सर येऊन जाईल 9 1 9 9 6 54 6 आणि 2चा गुणाकार 6 आणि 2 मित्रांनो 12 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ठीक आहे इथपर्यंत गोष्ट तुमच्या सोपी गणित आहे एकदम काही नाही. त्यानंतर मित्रांनो 54 क्रमांकाचं गणित बघू. एकूण अंतराचे 3 समान भाग करून प्रत्येक भागाचा प्रवास अनुक्रमे 60 30 आणि 10 किमी आहे. 60 किमी 30 किमी आणि 10 किमी पर आवर या वेगाने केल्यास सरासरी वेग किती आहे. बघा मित्रांनो तुम्हाला सरासरी वेग काढण्यासाठी तुम्हाला एक सांगितलं होतं काय आहे 3ABC भागीला AB + BC + CA एवढं सांगितलं होतं. आता या करून घेऊ आपण कसं होते सूत्र तुम्हाला इथे लिहितो कुठली बा दिसते ते 3ABC भागीला AB + BC + CA समजलं. आता 3 लिहा 3 गुणिला A म्हणजे 60 याला A माना याला B माना आणि याला C माना गुणिला B आहे 30 गुणिला C आहे 10. A गुणिला B म्हणजे 60 आणि 30चा गुणाकार किती होते लिहून घेतो 60 गुणिला 30 प्लस B गुणिला C 30 गुणिला 10 प्लस C गुणिला A म्हणजे 10 गुणिला 60 10 गुणिला 60 दिसत आहे तुम्हाला इथपर्यंत सगळ्या गोष्टी. आता काय करायचं हे 3 × 18 लिहिले 2 0 जैसे ते प्लस चिन्ह 3 × 3 आणि 2 0 जैसे ते प्लस चिन्ह 6 × 6 आणि 2 0 जैसे ते. आता 1800 आणि 300 18 नंतर 19 20 21 इथे आले 2100 2100 + 600 2700 या सगळ्यांचं मित्रांनो 2700 आणि 2700 आलं आहे ओके. आणि वर आहे तेवढं आहे मग काय करायचं 1 0 इथला कटला 1 0 इथला कटला 1 0 इथला कटला 1 0 इथला कटला 3 × 3 3 9 27 पुन्हा 3 × 3 3 त्रिक 9. आता काय करायचं 3 × 3 आणि हे 20 त्रिक 60 20 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. एकदा चेक करून घेऊ 54ला 20 आहे का तर 54ला 20 ऑप्शन नंबर A. कधी आला होता वाशिम तलाठी 2019ला क्वेश्चन आला होता हा. ठीक आहे. त्यानंतर 55 क्रमांकाचा बघू मित्रांनो 7 विषम संख्यांची सरासरी 47 आहे तर त्यांची बेरीज किती. 7 आहे विषम संख्या आणि त्यांची सरासरी आहे ओके सरासरी किती आहे 47 तर त्यांची बेरीज किती आहे मित्रांनो. बघा मित्रांनो बेरीज जर काढायचं असेल तर एकूण संख्या गुणिला सरासरी. ठीक आहे 7 गुणिला 47 सरासरी गुणिला संख्या बरोबर त्यांची बेरीज निघेल. किती होत आहे 7 7 49 9 हाती आले 4 7 चौक 28 28 आणि 4 मित्रांनो मला वाटतं 32 होते आहे का बरोबर 28 आणि 4 32 हो 320 तुमचा आन्सर आहे का. 55ला ऑप्शन किती आहे 329 हां ऑप्शन बी आहे 329. ठीक आहे. कधी आला होता क्वेश्चन आला 55चा नागपूर तलाठी 2015. त्यानंतर 56 क्रमांकाचं गणित बघा मित्रांनो 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 61 आहे तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यांमधील अंतर सांगा. काय म्हणते 5 क्रमवार विषम संख्या आहे आणि त्यांची सरासरी आपल्याला 61 दिली आहे. जर ही 61 असेल तर कोणी दुसरी संख्या 61 + 2 असेल किती 63 कारण तर विषम संख्यांमधला फरक किती असतो 2चा. मग ही -2 असेल 61तून 2 काढून टाका राहते 5 9. आता ही पुन्हा 2 वाढे निघले किती होते
65 हे पुन्हा दोन्ही कमी होईल, 5 आणि 7 म्हणजे 57 होईल. झाल्या 5 संख्या तुमच्या, हे मोडून घेऊ. 5 संख्या झाल्या. आता काय म्हणताय का सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या यांमधील फरक विचारला आहे. फरकच विचारला ना, फरक किंवा या दोघांमधील अंतर विचारलं. किती राहील मित्रांनो अंतर? 65मधून 57 काढून टाका. या 65मधून 57 काढून टाका. 15तून 7 गेले किती राहते? 8. धमकेला वापस. 6तून 6 गेले 0. 8चा फरक 0. 8चा फरक तुमचं फायनल आन्सर आहे. तसं नाही मित्रांनो, तर सरळ फरक इथे 2चा फरक राहील, इथे 2चा फरक, इथे 2चा फरक आणि इथे 2चा फरक. एकूण फरक 2, 4, 6, 8. ठीक आहे, असंही तुम्ही काढू शकता. त्यानंतर मित्रांनो 57 क्रमांकाचं गणित आहे. मधूची 5 विषयांतील गुणांची सरासरी 75 असून उरलेल्या 2 विषयांची गुणांची सरासरी 80 आहे. 5 विषयांची सरासरी किती आहे? 5 विषयांची सरासरी 75 आहे म्हणताय, उरलेल्या 2 विषयांची सरासरी 80 आहे. तर दोन्ही मिळून 7 यांची सरासरी किती आहे ते त्यांनी विचारले. मग मित्रांनो काय करायचं? मित्रांनो बघा, संख्या गुणेला सरासरी प्लस संख्या गुणेला सरासरी बरोबर 7 संख्यांची बेरीज येईल. ठीक आहे, आता या बेरजेला एकूण संख्येने बरं बेरीज काढून घेऊ. पहिला एकूण बेरीज येईल, करून घेऊ बेसिकनुसार. 5 5 25 5 हात 4ले 2, 5 35 35 आणि 2 37 प्लस 8 2 16 1 0 जशी ते. ही झाली त्यांची मित्रांनो बेरीज. ठीक, किती आहे? 5 आणि 0 5 येईल, 7 आणि 6 13 3 हातचा 1, 3 आणि 2 5, 535 त्यांची बेरीज आहे. आणि बेरीज भागेला एकूण संख्या बरोबर सरासरी तुम्हाला सांगितलं. ही बेरीज आहे मित्रांनो. एकूण संख्या आधी 5 होत्या, आता 2 ॲड झाल्या. 5 आणि 2 7 संख्या करून घ्या. 7 1 7 7 7 49. किती उरले आता? 53मधून 49 गेले, 4 उरले. 7 सकम 42, 45तून 42 गेले, 3 उरले. भाग जात नाही म्हणून ते पॉईंट द्या, ते 0 द्या. 7 चौक 28, 76.4 तुमचं फायनल आन्सर येत आहे का बघू. 57 एकूण गुण विचारले. सॉरी एकूण गुण विचारले आपले. 535 एकूण गुण आहे. 535 लास्ट. चौथा ऑप्शन बरोबर आहे. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर. फक्त आपल्याला एकूण बेरीज विचारली, सरासरी नाही विचारली. सरासरी जर विचारली असेल तर 76.4 आली असते. ठीक आहे, एकूण बेरीज 535 आलेली आहे. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमच्या. त्यानंतर मित्रांनो 58 क्रमांकाचं गणित बघू. 39 विद्यार्थ्यांच्या एका वर्गाचे सरासरी वय 15 वर्ष आहे. 39 विद्यार्थ्यांच्या एका वर्गाचे सरासरी वय 15 वर्ष आहे. 39 विद्यार्थी आहे, त्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. जर वर्ग शिक्षकाचे वय त्यात मिळवले तर सरासरी 3 महिन्यांनी वाढते. त्याच्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळून टाका, म्हणजे 40 संख्या झाली. आणि सरासरी किती महिने वाढते? 3 महिने. म्हणजे 3 महिने कोणापैकी? 12पैकी एवढ्यांनी वाढते म्हणताय. समजलं इथपर्यंत? 3 1 3 3 चौक 12 आणि 1/4 म्हणजे येते 0.25. ठीक आहे, 0.25ने ती वाढत आहे. 15.25 त्यांची बेरीज होईल. ठीक आहे, समजलं का? अरे 12 महिन्यांपैकी ते 3 महिन्यांनी वाढत आहे म्हणताय. 12 महिन्यांपैकी 3 महिन्यांनी वाढत आहे. यांचा जर भागाकार केला आपण तर 3 1 3 3 चौक 12, 1/4 मध्ये 0.25 म्हणजेच 0.25 वर्षांनी ती वाढत आहे. समजलं इथपर्यंत? म्हणून 15 वरून ती 15.25 होईल. तर वर्ग शिक्षकाचे वय किती ते सांगायचं तुम्हाला. काही टेन्शन घ्यायचं नाही. इथे 0.25 आहे. तुम्हाला काय सांगितलं तुम्ही? या संख्येमध्ये या दोघांचा गुणाकार ॲड करून द्या. किती होत आहे? 0.25ला आपण 1/4 लिहू शकतो. 1/4 करा. 39 गुणिला 1/4 म्हणजे याचा आणि याचा गुणाकार किंवा हे गुणाकार ह्या संख्येमध्ये ॲड करून द्या. आपलं फायनल आन्सर येऊन जाईल. किती होते? 4 1 4 4 9 36. भाग जात नाही, 3 उरले. भाग जात नाही, ते पॉईंट द्यायचे 0 द्या. 4 1 4 4 7 28. 30मधून 28 गेले, 2 उरले. भाग जात नाही म्हणजे ते 0 द्या. 4 5 20 9.75. ठीक आहे, बेरीज करून घेऊ. 75 आणि 5 आणि 5 10 0 हातचा 1, 2 आणि 8 10 होते. 0 हातचा 1 पॉईंट आहे. पॉईंट 15 आणि 10 35. सॉरी 15 10 25. 25.00. त्याला काही अर्थ नाही, त्याला काही व्हॅल्यू नाही. 25 तुमचं फायनल आन्सर आहे. 58 नंबरचं गणित 25 बी.
ठीक आहे, ऑप्शन नंबर बी. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आता आणखी याला दुसरी मेथड बघू. काय तर कोणतं गणित आहे? 58 नंबरचं. 39 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 आहे. त्यानंतर सरळ वाक्य वाढायचं आहे का? सरासरी 3 महिन्यांनी वाढत आहे, प्लस 3 महिने कोणापैकी? 12 पैकी. म्हणजे की 3 × 3 3 × 12 1/4 होते. याला आता मोडून द्या, फक्त 1/4 लिहा. ठीक आहे. आता याच्यामध्ये प्लस करा. इथे प्लस चिन्ह आहे म्हणून प्लस करा, किंवा ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करून घ्या. प्लस चिन्ह म्हणून प्लस गुणाकार येईल म्हणून इथे आपण प्लस लिहिला. ह्याचा आणि ह्याचा गुणाकार आपल्याला आला होता. किती आला होता? 39 भागिले किंवा गुणिले 1/4 केलं होतं आपण. किती गुणाकार? 4 × 4 4 9 36. 39तून 36 गेले, 3 राहिले. भागदात त्यामुळे ते 0 द्या आणि ते पॉईंट द्या. 4 × 4 4 7 28. हे इथं 4 7 28. 30मधून 28 गेले, किती राहते? 2 राहते. भागदात त्यामुळे 0 द्या. 4 × 4 4 5 20. 9.75 9.75. आता काही करायचं नाही मित्रांनो. हे यांची सगळ्यांची बेरीज करून घ्या. कोणाची बेरीज? ह्या एवढ्यांची. किती होते? 15. 1/4 म्हणजे 0.25 आणि हे 9.75 करून घ्या. 5 आणि 5 दिसत आहे का? हो, नसेल दिसत, थोडंसं वर. ठीक आहे, दिसत आहे. हो, 5 आणि 5 10 0 हाचा 1. 3 आणि 7 10 0 हाचा 1. 5 आणि 1 6. 5 आणि 1 6. 9 आणि 6 15 5 हाचा 1 1 आणि 1 2 म्हणजे 25. 1 2 नंतर पॉईंट. ठीक आहे, 25 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे मित्रांनो. तुम्हाला मित्रांनो टीचिंग करताना मी प्रत्येक गणिताला 2 2 3 3 मेथडनी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही मी इथे एक एक गणितच घेत आहो. ओके, इथपर्यंत गोष्ट तुमच्या क्लिअर आहे. अटर्न झाले ना आतापर्यंत. आता 59 नंबरचं गणित काय म्हणते? इथे थांबायचं का? ओके, थांबून जाऊ आपण इथे. एक गणित घेऊन घेऊ. एका फलंदाजाच्या पहिल्या 4 कसोटी सामन्यांतील धावांची सरासरी 42 आहे. पहिले 4 कसोटी सामन्यांची सरासरी किती आहे? 42. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील त्याला जर आपली सरासरी 50 करायची आहे, 5 मध्ये त्याला 50 करायची आहे, त्याला 5व्या कसोटीत किती धावा काढाव्या लागतील? हे मित्रांनो मगासारखंच गणित आहे का? इथून एक शिक्षक आला आहे, सरासरी किती वाढली? 42 + 8 8 वाढले. तर 5व्या शिक्षकाचे वय किती? या प्रकारेच आहे मित्रांनो. किंवा 4 विद्यार्थी होती, 4 विद्यार्थ्यांचे वय 42 आहे. तर एक शिक्षक वाढला तेव्हा सरासरी त्यांची 50 झाली. मग शिक्षकाचे वय किती? अशा प्रकारचंच गणित. आता याच्या आधी जे पाहिलं होतं मित्रांनो गणित, त्या प्रकारचंच आहे, फक्त इथे सामने वापरले. कसं 4वरून 1 सामना झाला तेव्हा इथे सरासरी त्याची 8 वाढली असं म्हणू शकतो आपण. 42 + 8 म्हणजे 8 सरासरी वाढली. तुम्हाला काय सांगितलं मी? फक्त एवढ्या संख्येची बेरीज करा. 50 प्लस ह्या दोघांचा गुणाकार. 4 8 32. 0 आणि 2 2. 5 आणि 3 8. फायनल आन्सर तुमचं 82 आहे. समजलं इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमच्या? बघा मित्रांनो, तुम्हाला बेसिक आणि डिटेल्समध्ये मी जेव्हा क्वेश्चन्स करून घेतले, क्लासेस फ्रीमध्येच तुम्हाला शिकवतो मी सगळं, तेव्हा तुम्हाला सगळं बेसिकनुसार सांगितलं. बट आता एक्झाममध्ये प्रत्येक गणित तुम्ही बेसिकने सोडू शकत नाही. त्यामुळे ज्या गणिताला ट्रिक आहे त्या गणिताला तुम्ही ट्रिकनुसारच सोडवा, माझं पर्सनल ओपिनियन आहे. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. याला आणखी एका शॉर्ट ट्रिकने सांगतो. 59 नंबरचं गणित आहे. बरोबर आहे का? पाहू दे पहिलं आन्सर. 82. हो, बी. ऑप्शन नंबर बी 82. कधी आला होता प्रश्न? नांदेड तलाठी 2015ला आला होता. आता हेच गणित मित्रांनो तुम्हाला शॉर्ट ट्रिक याच्यापेक्षा आणखी शॉर्ट ट्रिकने करतो. काय करायचं? 4 कसोटी सामन्यामध्ये सरासरी ते 42. 4 कसोटी सामन्यांमध्ये सरासरी आहे 42. मग काही टेन्शन घ्यायचं नाही. नंतरची सरासरी किती झाली? 50. हां, ह्या 42 नंतर 4 कसोटी सामन्याची सरासरी 42 आहे. ठीक आहे. त्यानंतरचं एक वाक्य सोडून द्या. सरळ डायरेक्ट सरासरीवाल्या वाक्यावर या. ठीक आहे. नंतर सरासरी किती झाली मित्रांनो? 50. म्हणजे 42वरून किती वाढली? 8 वाढली. आता काय करायचं? याच्यामध्ये हे 4 आणि हे 8 ह्या दोघांचा गुणाकार इथे ॲड करून द्या. 4 8 32. गुणाकार कसं आहे मित्रांनो? इथे प्लस आणि इथे पण प्लस साईन, त्यामुळे प्लस येईल गुणाकार. ओके, 4 8 आपण 32 लिहिले. आता बस एवढ्या संख्येची बेरीज करून घ्या. किती होते? 8 2 10, 10 2 12, 2 हातचा 1, 3 1 4, 4 आणि 4 8. ठीक आहे. किंवा 42 आणि 8 50, 50 आणि
30 हे 30 + 2 लिहायच्याला 50 आणि 30 80 80 2 82 इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमच्या. ठीक आहे मित्रांनो. आणि हां आणखी काही राहिलं 59 नंबरचा गणित आहे. उद्या पुन्हा मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतो मी, तिथे क्वेश्चन नंबर 60 पासून आपण कंटिन्यू करू. ओके इथपर्यंत गोष्ट सर्व क्लिअर आहे तुमच्या. त्यानंतर काही पॉईंट्स राहिले का काही पॉईंट राहिले का? ठीक आहे राहिले असेल तर कमेंटमध्ये मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्या. आशा करतो इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.